गुड मॉर्निंग. सकाळचे 5 वाजलेत. आज आहे अमावस्या. आंघोळीला पाणी ठेवलेलं गॅसवर. तोपर्यंत झाडझूड करून घेणार आहे, बाहेरची रांगोळ वगैरे करून घेणार आहे. सकाळी उठल्या अगोदर डोर उघडण्याच्या अगोदरच मी असं पाणी टाकून घेते बाहेर. डोर उघडून बाहेर येऊन पाणी टाकलं दरवाजावर. आता झाडझूड करून घेईन. आज तुम्हाला अमावस्येच्या दिवशी कोणकोणत्या सेवा केल्यात ते मी दाखवणार आहे थोडक्यात. झाडून घेते आणि पाण्यामध्ये हळद टाकून त्या पाण्याने फरशी पुसून घ्यायचं. मी असं पौर्णिमा अमावस्याला ते करत असते. पाण्यात मीठ किंवा हळद टाकून पुसून घ्यायचं. आपल्या घरामध्ये येणारी निगेटिव्हिटी दूर होते. एक मनाला वेगळाच आनंद भेटतो. बाहेरची आतली फरशी पुसून घेतली मी. फक्त किचनमधली आणि बाहेरचीच पुसली, कारण पूजा करायची होती म्हणून. हळदीचं लेपन करून घ्यायचं. आज अमावस्या आहे. हळदीचं लेपन करून घेते. दरवाजाला छान पूजा करून घेते. जसं की मी काल म्हणल्याप्रमाणे उजव्या साईडला मी तांदळाने भरलेली वाटी ठेवली. त्यावर मी सायंकाळी कापूर जाळणार आहे. दिवसभर तशीच ती वाटी राहणार राईट साईडला. आणि आता आले गॅसची आणि वरच्या जे आहे आपली भिंत, त्या भिंतीची पूजा करून घेतली. आणि जे रात्री आपण भांडे ते घासून स्वच्छ करून ठेवले होते मी, ते भांडे सगळं मी लावून टाकले आणि लगेच स्वयंपाकाची तयारी करून घेते, कारण टिफिन वगैरे बनवायचा होता. काल मी छोले भिजू घालायला विसरले होते, त्याच्यामुळे मी कुकरमध्ये छोले शिजून घेते. तसे पण छान होतात नाश्त्याला. तसे पण बनवून बघा तुम्ही. पीठ मळून घेते. आणि इकडल्या साईडला जे सोयाबीन म्हणतो आपण, ते मी इकडं गरम पाण्यात ठेवलेलं आहे. त्याची भाजी बनवायची होती आज. आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत. सासरे आलेले आहेत आणि आई आलेले आहेत. 2-3 दिवस झाला आहेत त्या, म्हणून जरा कम्फर्टेबल वाटत नाही व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी. जसा होईल तसा मी शेअर करते तुमच्यासोबत. स्किप नाही करणार. 1 वाजता आज व्हिडिओ येणार होता, पण लेट झाला, कारण मिस्टरांच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ केले मी आणि काही माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ केले. त्याच्यामुळं खालीवरच झाले सगळे व्हिडिओ. एक सलग लावायला भेटलेच नाही मला व्हिडिओ. सगळ्यात अगोदर कढईत ठेवली. तेल गरम करायला ठेवलं. कांदा, लसूण, जिरे त्याचा तडका लावून घेते. टोमॅटो टाकून चांगलं हे शिजून घेते. आणि जे आपण गरम पाण्यामध्ये बनवले होते सोयाबीन, ते टाकणार आहोत. सोयाबीनच्या भाजीसाठी लागणारा हा मसाला आहे. गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि घरगुती जे मसाला आहे काळा, ते मसाला टाकलेला आहे. साधी सिंपल रेसिपी आहे. कधी कधी आम्ही अशी सुक्की भाजी पण बनवतो, पण आज मला रस्सा भाजी बनवायची होती म्हणून थोडंसं पाणी टाकलं मध्ये. जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची होती. आणि जे शेंगदाण्याचं कूट होतं ते वरून टाकलं मी. अशा प्रकारे भाजी झालेली आहे आपली. आता छोल्याची भाजी सिंपल प्रकारे बनवून घेते मी. भाजी झालेली आहे. भाजी मी पातेल्यात काढून घेते आणि हीच कढई धुवून याच कढईमध्ये मी दुसरी छोल्याची भाजी बनवणार आहे. बोर लावलेली होती, देवासाठी पाणी भरून घेतलं, साईडला ठेवलेलं आहे. आणि जिरा, कांदे, टोमॅटो याचा तडका देणार आहे आता. आले लाल तिखट, हळद आणि छोलेचा मसाला होता माझ्याकडं, ते मसाला टाकला. थोडक्यातच रेसिपी शेअर करत आहे. आणि हे मध्येच क्लिप लागली गेली, डिलीटच होईना गेली ती, कारण की त्यांच्या मोबाईलमध्ये काही रेकॉर्डिंग केली होती. सकाळी मॉर्निंगचा 5:30चा हा व्ह्यू आहे. फुलं घ्यायला गेले होते मी सकाळी. हे आहे मॉर्निंगचा व्ह्यू.
आज व्हिडिओमध्ये थोडीफार गडबड झालेली आहे एडिटिंग करते वेळेस. काही होत नाही, माझ्या गोडताई समजून घेतील. एवढे फुलं भेटले मला सकाळी मॉर्निंगला. जे आपलं रेसिपी राहिली होती थोडी ते इथून सुरू करत आहे. आणि जे कुकरमध्ये छोले लावले होते ते छान प्रकारे शिजले आता. साईडला पोळ्या बनवून घेऊन मग डबे पॅक करते, मग लगेच बसते मी पूजेला. पपई होती ते लेकरासाठी डब्यासाठी कट केली, पूजेला बसले. जे मॉर्निंगची आपली नित्यसेवा आहे, जे सकाळची सेवा होती सकाळीच करून घेतली होती मी ब्रह्ममुहूर्तावर. आणि जे राहिलेले होते आपलं पारायण, ते पारायण मी 21 अध्याय कंप्लीट करून घेते. त्याच्यानंतर मग मी आजची जी अमावस्याची सेवा आपल्या जे करायच्या होत्या ते सेवा मी दाखवते तुम्हाला कोणकोणत्या सेवा केल्या. आणि दिवसभर सायंकाळच्या पण सेवा असतात, त्या सेवा मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यातच शेअर करेन. बाळूमामाची सेवा करतो आम्ही अमावस्येला. तर बाळूमामाला आम्ही असं छान प्रकारे हळदी कुंकू वाहून घेतलं, वस्त्र टाकलं आणि नैवेद्य बनवलं होतं. फळं, भात, दिवे, हरभऱ्याची भाजी पण बनवायची असते, पण ते भाजी माझ्याकडे नसल्यामुळे मी नाही बनवली. जे आहे ते दाखवायचं. आंबील पण बनवून घेतली, एक लोटा आंबीलचा आणि एक पाण्याचा भरून घेतला. छान प्रकारे या निवेद्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं. ही असते अमावस्याची सेवा एक. तुम्ही पण ह्या सगळ्या सेवा करून बघा पुढच्या अमावस्येला आणि मला अनुभव नक्की सांगा. मनाला एक वेगळाच आनंद भेटतो ह्या सेवा करून. खूप घरामध्ये प्रसन्न वातावरण राहते. ही मी 5 दिवे बनवले होते, त्याच्यामध्ये दिवे लावून घेतले आणि बाळूमामाला प्रार्थना केली. लगेच मग कुंचम सेवेला सुरुवात केली, कारण आज लक्ष्मीची पण सेवा करायची असते अमावस्या असल्यामुळे. लक्ष्मीची सेवा करून घ्यायची. कुंचमला हळदी कुंकू वाहून घेतलं आणि कुंचमच्या साईडला सेवा करून घेते. कुंचम सेवा आपली झालेली आहे आणि इथं महालक्ष्मीला मी चांगल्या प्रकारे पूजा ते करून मी कुंकुमार्चन करून घेते आणि मंत्रजप करत राहायचं. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः असा मंत्र म्हणत म्हणत आपण महालक्ष्मीला कुंकुमार्चन करून घ्यायचं. अमावस्या होती आज. फुलं वगैरे वाहून घेतली आणि एक गजरा बनवला होता मी सकाळी, जास्त फुलं भेटल्यामुळे मी ते गजरा वाहून घेते देवी आईला आणि कुंचमवरती. छान प्रकारे आपली पूजा झालेली आहे. आरती मी थोड्याच वेळात करणार आहे, कारण 11:30 वाजत होते. 11:30 वाजता माझी मुलगी शाळेतून येते, तिला आणायला जायचं होतं, म्हणून हा लास्ट व्ह्यूज घेतला. आणि आपल्या देवी आईला बघा किती छान मळवट भरून घेतलेला आहे मी. आता वाजलेले आहेत 11 वाजून 15 मिनिट झालेले आहेत. मला आता माझ्या मुलीला आणायला जायचं आहे, म्हणून मी आल्यावर आरती आणि नैवेद्य दाखवणार होते. मी मुलीला घेऊन येते, कारण ती खूप वाट पाहते माझी आणायला गेल्यावर. हे पहा किती गर्दी होती शाळेमध्ये आणि लेकरं पहा कसे गेटमधून वाकून वाकून बघत होते पॅरेंट्सला. मी माझ्या मुलीला घेतले आणि घरी आले. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.